नमस्कार श्रोते हो. ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे छान छान लेख आणि कथा वाचून दाखवल्या जातात, त्या तुम्हाला नक्की आवडतील. श्रोते हो, आपल्या साध्या सोप्या रसाळ शब्दात वाचकांच्या मनात घर करणाऱ्या लेखिका म्हणजे डॉक्टर विजयाताई वाड. महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाच्या पहिल्या महिला अध्यक्षा आणि विविध पुरस्कारांनी सन्मानित अशा चतुरस्त्र लेखिका. त्यांचं एक छानसं पुस्तक आहे मला काही सांगायचंय, आणि त्यातला एक जिव्हाळ्याचा लेख सासूबाई. जरा ऐकता का? सासू आणि सून यांचं नातं कुत्र्याच्या शेपटासारखं असतं असं म्हणतात. नळीत घातलं तरी ते वाकडंच. सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून म्हणजे सूचना नकोत, असं हे नातं. तरी सुद्धा काही वेळा अपरिहार्यपणे दोघींना एकत्र राहावंच लागतं. अशा वेळी दोघींचाही डोळा एकाच व्यक्तीवर असतो, तो तिचा अतिशय लाडका मुलगा आणि दुसरीचा प्राणप्रिय नवरा. मी या माणसासाठी सगळं सोडून या घरी आलीये. माझं सर्वस्व त्याला अर्पण केलंय. तो माझा आहे, फक्त माझा, ही सुनबाईंची भावना. तर माझा लाडका मुलगा, ज्याला मी 9 महिने पोटात वाढवला, खस्ता खाऊन वाढवला, त्याला मी अशी आयती मटकावू द्यायची नाही तुला, ही सासूची पोटतिडीक. दोघी आपापल्या परीनं बरोबर, पण म्हणून तर नात्यात वाकुडपणा. मी आपल्याला 2 किस्से सांगते. आमची एक मैत्रीण एकदम अमेरिकन स्टाईलने जगणारी, तिच्या सर्व वस्तू कर्ज काढून घेतलेल्या, फ्लॅट पासून फ्रीज पर्यंत आणि कलर टीव्ही पासून ते सुपर वंडरेट सोफ्यापर्यंत. एक हप्ता संपला की दुसरा चालू, खंड नाहीच मुळे. असाच सुपर वंडरेट सोफा घरी आला होता, 12,000चा. एक दिवस ही डबा खाता खाता रडवेली झाली आणि एकदम म्हणाली, काय करू ग, सून सोफ्यावर बसतच नाही. का बरं, तू काही बोललीस का? अगं, आली की धपाधप सोफ्यावर बसायची. माझं तर काळीजच उडायचं. किती धपाधपा. म्हणून नुसतं मऊ आवाजात म्हटलं मी तिला, अगं हळू बसावं, किती धपकन बसतेस. स्प्रिंगा वर आल्या म्हणजे अजून त्या सोफ्याचे हप्ते सुद्धा फिटले नाहीत, म्हणून म्हणते जरा हळू बस. तो बाईसाहेब फुगूनच बसल्या. आता सोफ्याला बूड म्हणून लावत नाही ग, म्हणजे हिला काही बोलायची चोरी झाली मला. माझ्या मैत्रिणीचं काही चुकलं का? वरवर विचार करता नाही असंच वाटतं, पण अलीकडे सुनांची अस्मिता इतकी जाज्वल्य झाली आहे की शेवटी ज्येष्ठ वयाच्या स्त्रीनंच समजूतदार असणं हे घराच्या शांततेच्या दृष्टीने हितावह ठरतं. आता धपाधप बसणाऱ्या सुनबाई सुद्धा मिळवत्या आहेत, अगदी चांगल्या पगारावर. नव्या कोऱ्या सोफ्याचा धसमुसळा वापर करून एखादी स्प्रिंग तिच्या कारणे बाहेर आलीच असती तर तिने चटकन दुरुस्तही केली असती, स्वतःचे पैसे घालवून. आणि स्वतःच्या पर्सला चाप बसला की मग सोफ्यावर अलगद बसली असती. माझ्या बाबतीत सांगायचं तर अगदी तरुणपणी मला ही स्वतंत्र संसार करण्याची हौस होती. सासूनी सासरे सततचे जवळ नसावेत, 4-8 दिवशी भेटणारे असावेत, अशी तारुण्यसुलभ भावना माझ्याही मनात होतीच. पण माझा नवरा या बाबतीत अगदी खमक्या होता. मी हवा असेल तर माझ्या आई वडिलांसकट, असा स्पष्ट इशारा त्यांनी केला. नवरा तर मला हवाच होता. मग ऍडजस्टमेंट आली. शेवटी ठरवलं. वाद झाले तरी मोकळेपणी, दोघींनी एकमेकींच्या मनातलं बोलून टाकायचं. इतकं साजूक शब्दात कशाला, चक्क भांडायचं. पण ते भांडण त्या दिवसापुरतंच मर्यादित असायला हवं. त्याचे आबोल्यात पर्यवसन होता कामा नये आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या कुचक्या खुणा शिल्लक नकोत. रात गई बात गई या तत्वाला चिकटून राहिल्यानं पुढे पुढे आम्ही बऱ्यापैकी सहजीवन जगलो. माझ्या मुलींना त्यांनी चांगलं वाढवलं आणि मला बाहेर काम करता आलं, त्यांच्या शब्दात उंडारता आलं. माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाचं लग्न ठरलं, तेव्हा तिनं लग्नाआधी सुनेची डेट मागितली. भावी सुनेलाही मोठी गंमत वाटली. ऑफिसात ती ज्याला त्याला सांगत होती की तिची संध्याकाळी तिच्या भावी सासू बरोबर डेट आहे म्हणून. ती सुद्धा एकदम अकेले भावी नवऱ्याच्या अनुपस्थितीत. माझी मैत्रीण आपला जोडीदार वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी गमावून बसली होती. त्याच्या अपघाती मृत्यूनंतर वृंदावन या एकुलत्या 8 वर्षाच्या मुलाला तिनं आई नि बाप
दोन्ही बनून 28 वर्षाचा होईपर्यंत वाढवलं होतं. त्यामुळे तिचे आणि त्याचे स्नेहसंबंध फार जवळचे होते. म्हणून तरीही डेट. दोघी हॉटेलात भेटल्या. मैत्रीण अगदी स्पष्ट वक्ती. तिनं जे घडलं ते सांगितलं. ते असं होतं, दोघी भेटल्यावर ती सुनेला म्हणाली, हे बघ रीना, वृंदावन आता आपल्या दोघींचाही होणार. तेव्हा त्याची आई म्हणून मी त्याच्यावर थोडा हक्क सांगितला, तर त्यावरून तुझ्यात आणि माझ्यात वाद नको अशी माझी आंतरिक इच्छा आहे. कारण वृंदाचा आणि तुझा संसार खूप सुखाचा व्हावा असं मला मनापासून वाटतं आणि त्यात मलाही जिव्हाळ्याची जागा हवीशी वाटते. म्हणून आपण आधीच एक तह करूया. वृंदासाठी आणि तुझ्यासाठी संध्याकाळचा नाश्ता फराळ मी स्वतः करेन. 8 दिवसातून एखाद दिवस वृंदाबरोबर मला एकटीनं तासभर तरी बाहेर जाऊ दे, त्याच्या गाडीतून. तेवढं टॉनिक मला आठवडाभर पुरेल. मी बाकी तुमच्यामध्ये पडणार नाही आणि तुमच्या पैशाच्या व्यवहारात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. माझी पेन्शन मला मिळते. पण बायकोपणाच्या कैफात तू जर आईपणाला पारखं केलंस तर मी दुःखी होईल. आणि मी दुःखी झाले तर वृंदाचं मन ठुसठुसत राहील. सून समजूतदार होती. सासूचं एवढंसं मागणं तिनं मान्य केलंच. वर आपल्या पगारातून तिच्यासाठी महिना 15 दिवसांनी कधी खमण्या आण, कधी मिक्स भजी, कधी एखादी साडी, असं करून तिनं सासूला अगदी आपलंसं केलं लग्नानंतर. प्रेम द्यावं आणि घ्यावं हे खरं असलं तरी आजकाल मुलींची लग्न उशिरा होत असल्यानं त्यांचे माहेरचे अनुबंध फार घट्ट होतात. आई वडिलांना जवळ करायचं आणि सासू सासऱ्यांना तुटकपणे वागवायचं असं होऊ शकतं. अशा वेळी सासू सासऱ्यांची कोंडी होते. भावनिक कोंडमारा उतार वयात फार वाईट. म्हणून मग आपणच अधिक समजूतदार, अधिक सहनशील व्हायला हवं. हे सांगणं सोपं आहे, पण करून दाखवणं महाकर्म कठीण आहे हे मला पुरतं ठाऊक आहे. पण मनाच्या प्रसन्नतेसाठी सांगते, सासूबाई तुम्हीच समजूतदार व्हा. श्रोते हो, मला काही सांगायचंय. हे पुस्तक तुम्ही वाचलंय का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण या पुस्तकात इतक्या छान छान कथा आहेत आणि त्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात असं मला मनापासून वाटतं. त्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत ऐकत राहा.